नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। प्रत्येक लहान मुलाच्या आईला 6 महिन्यानंतर प्रश्न पडतो की आता आपल्या मुलांना खाऊसाठी द्यायचं काय। त्यासाठी मी एक साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदा बनवून ठेवाल तर तुम्ही हे जवळजवळ 6 महिने स्टोअर करू शकता। जरी 6 महिने हे स्टोअर करू शकलं तरी आपल्याला आपल्या मुलासाठी एक 8 ते 10 दिवसासाठीच खाऊ बनवून ठेवायचा आहे। ह्या खाऊमुळे आपल्या बाळाचे वजन वाढण्यास मदत होते। ही पेज आहे ती तुम्ही अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते 2 वर्षाच्या बाळापर्यंत देऊ शकता। त्याची तब्येत ही अगदी मस्त राहील। आणि एक महत्त्वाची सूचना की आपण कोणताही नवीन पदार्थ जर ज्यावेळेला आपल्या बाळांना सुरुवात करतो घालायला, त्यावेळी तो नेहमी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान घालावा, जेणेकरून त्या पदार्थाचा बाळावर होणारा इफेक्ट आपल्याला कळून येतो। जर बाळाला त्याच्यापासून साइड इफेक्ट किंवा ॲलर्जी असेल तर ते आपल्याला समजतं। त्यामुळे शक्यतो कोणताही नवीन पदार्थ आपल्या बाळांना सकाळी 9 ते 12च्या दरम्यान घाला। आणि ही पेज कशी बनवायची आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवले आहे। त्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा। मी ते 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही तांदळाचा वापर केला तरी चालेल। मी ते तुकडा इंद्रायणी असतो तो घेतलाय। ह्या वाटीच्या प्रमाणाने मी ते 2 वाटी तांदूळ घेतले। तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून सुकूनही घेऊ शकता। आता त्यामध्ये 1 वाटी मूग डाळ घालून घेतली, थोडेसे काजू घालून घेतले आणि थोडेसे बदाम। तुम्ही ह्यामध्ये मसूर आणि तूर डाळीचाही वापर करू शकता। आता आपल्याला तांदूळ डाळ आहे ती अगदी लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट चांगली भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम इथं लो टू मीडियमच ठेवा, नाहीतर डाळ आहे ती करपू शकते। आणि भाजल्यानंतर आपल्याला एक खमंग वास येतो, त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अगदी तळातून आपल्याला डाळ तांदूळ भाजायचा आहे। भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता कलर थोडा चेंज दिसत आहे। भाजायला ते जास्तीत जास्त 8 मिनिट लागतात। आता डाळ तांदूळ आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी कढई आहे ती मी खाली उतरून ठेवली। त्यामध्ये आता एक छोटा चमचा हिंग घालून घेतलं, 1-1.5 चमचा हळद घालून घ्यायचे व चवीनुसार मीठ मी आत्ताच घालून घेते, म्हणजे आपलं हे प्रीमिक्स आहे ते तयार होईल। आता सगळीकडे मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपल्याला हे थोडं थोडं घालून अगदी बारीक पावडर त्याची बनवून घ्यायची आहे। मी ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडं थोडं घालून त्याची पावडर आहे ती करून घेते। अगदी बारीक अशी आपल्याला पूड त्याची बनवायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। 6 महिन्याच्या बाळाला हे जेव्हा प्रीमिक्स बनवाल तेव्हा ते थोडं चाळून घ्या चाळणीने, म्हणजे अगदी बारीक पूड अशी आपल्याला तयार मिळेल। व त्याच्यामध्ये मीठ वापरू नका, कारण मीठ आहे ते शक्यतो 1 वर्षानंतर सुरू केलं जातं। आता आपल्याला ते एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। असे प्रीमिक्स मी 8 ते 10 दिवस टिकेल इतपत बनवते। माझा 1 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यासाठी मी हा खाऊ आहे तो सकाळी नाश्त्याच्या टायमिंगला देते। अगदी मस्त असा लागतो। आता तो कसा बनवायचा ते मी पुढे दाखवणार आहे। एअरटाईट डब्यामध्येच भरून ठेवा आणि घेते वेळी त्याला ओला चमचा किंवा पाणी लावून देऊ नका, नाहीतर प्रीमिक्स आहे ते खराब होऊ शकतं। आता ते बनवायची पद्धत बघूया। त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला हे प्रीमिक्स घालून घ्यायचं आहे। पाणी थंडच आहे। जर गॅसवर ठेवून तुम्ही जर प्रीमिक्स घातला तर त्याच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला आधीच पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच पातेलं आहे ते गॅसवर ठेवायचं आहे आणि एकसारखं मिक्स करत राहायचं। गॅसची फ्लेम इथं अगदी लो करून ठेवा आणि जसं पाण्याला उकळी येईल तसं आपलं मिश्रण आहे ते घट्ट होत जातं।
अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा खवा आहे तो बनवायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्ही नाही हलवलं तर अशा प्रकारे गाठी होऊ शकतात. त्यामुळे एकसारखं ढवळत राहा. अगदी रेडी टू ईट असा आपला हा खाऊ तयार होतो. आणि तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं थंड पाणी घातलं तरी चालेल. 1 वर्षानंतर थोडं खावा आहे तो थोडा घट्ट केला तरी काही हरकत नाही. 6 महिन्याच्या बाळाला थोडंसं पातळच बनवा. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. त्यानंतर एका वाटीत काढून घेते. आणि कोमट असतानाच आपल्याला हे आपल्या बाळाला खाऊ घालायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.